लपंडाव प्रेक्षकांनो मालिका खूपच चांगल्या वळणावरती चाललेली आहे। सखीने आता मात्र दुबळं न बनता आता इकडे स्वतः मनस्विनीची रवानगी घराच्या बाहेर केलेली आहे। चाळकऱ्यांच्या मदतीने सखीने असा काही गेम उलटा केलेला आहे की त्यानंतर मात्र आता स्वतः इकडे मनस्विनी काहीही करू शकलेली नाही आहे आणि तिने तिच्या हाताला धरत फरफटत मनस्विनीची रवानगी या घराच्या बाहेर केले आणि पोलिसांना मनस्विनी किती खोटारडी आहे हे सुद्धा सत्य आता दाखवून दिलेलं आहे। नक्की असं सखीने काय केलंय की त्याच्यामुळे पोलिसांच्या समोर आता इकडे मनस्विनीचं खरं सत्य आलंय आणि त्यानंतर ही तेजस्विनी नाहीच आहे हे सुद्धा सत्य आलेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। आपण तर पाहिलेलं आहे की सखी या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे कान्हाला अवॉइड जरी करत असली तरी कान्हा मात्र सखीला कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या सगळं हँडल करता येईल याची आता काळजी घेत आणि त्यानंतर मग आता इकडे कान्हा सखीला सांगायला लागतोय की हे बघ, काहीही झालं तरीसुद्धा मी तुझा पिछा काही सोडणार नाही आहे। मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता आपल्याला म्हणजे ह्या सरकारच्या विरोधात काम करायचं असेल तर मात्र आता हा डाव खेळायलाच लागणार आहे। इकडे आता सखी मात्र कान्हाची मदत घ्यायला तयार नाही आहे आणि त्याच वेळेला कान्हा आता किरणला सांगतोय ते काही नाही आहे, रिव्हर्स सायकोलॉजीचा वापर आता आपण करायचा आहे। ही रिव्हर्स सायकोलॉजीचा वापर करूनच आपण आता सखीला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल ना ते बघायचं आहे। सखी आता या सगळ्यामध्ये कोणत्याही पद्धतीने माझी मदत घेत नाही आहे ना, तर आता तिला स्ट्रॉंग बनायचं आहे। उद्या सखीचाच कसा गेम करतो ना ते तू बघ। यावरती किरण म्हणतो काय तुझ्या डोक्यात तरी काय आहे? त्यावरती कान्हा म्हणतो तू आता बघ फक्त मी काय करतोय ते। तू आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सखीला काहीही बोलणार नाही आहेस किंवा जानूसुद्धा काहीही सांगणार नाही आहे। आता सखी स्वतःहून काय करते ते बघ। दुसऱ्या दिवशी कान्हा आता सखीला सांगायला लागतोय काल मोठी तू आता मला कोणाची मदत नको असं म्हणत होतीस, पण त्या सरकारच्या विरुद्ध लढायला तुला मदत लागणारच आहे, कारण मुळातच ती सरकार इतकी स्ट्रॉंग आहे ना की तुला या सगळ्यामध्ये ती जिंकूच देणार नाही आहे। यावरती सखी चिडते आणि सखी सांगायला लागते तू नको मला सांगूस, मला माहिती आहे काय करायचं आहे काय करायचं नाही आहे ते। तू माझ्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस। तुझ्यासारख्या माणसं आणि सरकारसारखी माणसं यांची मी मरेपर्यंत मदत घेणार नाही आहे। कान्हा म्हणतो बघूया चॅलेंज, म्हणजे जर का आता माझी मदत न घेता तू या सगळ्यामध्ये जर का आता म्हणजे हे करू शकलीस तर मात्र आता सरकारला नमवू शकलीस मग मात्र तुला सलाम, तरच मी मानेन की आता तू खरंच स्ट्रॉंग आहेस, नाहीतर तू दुबळीच आहेस। यावरती सखी सांगायला लागते ठीक आहे बघ मी आता काय करते ते सरकारने मला आता या घराबाहेर काढलंय ना, नाही त्या सरकारला तिकडूनच घराबाहेर काढलं ना तर ही नावाची सखी सांगणार नाही आहे मी। असं म्हणत सखी आता विचार करते काय करता येईल, काहीतरी लू फॉल्स असतील की जेणेकरून आता इकडे सरकारला या घरातून बाहेर काढण्याचं कायमचा बंदोबस्त करता येईल। आणि इकडे दुसऱ्या दिवशी सखी आता इकडे पोलिसांना घेऊन जाणार आहे, पण इकडे मनस्विनीने पुन्हा एकदा आपला अवतार बदलत ती आता गेटअपमध्ये आलेली आहे, ती म्हणजे आता तेजस्विनीच्या। आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे तोपर्यंत आजीने कान्हाला सांगितलंय काहीही कर, तुला मी फक्त 8 दिवसाची मुदत देऊ शकते। या 8 दिवसामध्ये तू आता या अस्थींचं विसर्जन नाही करू शकलास ना तर मात्र तुझ्या वडिलांच्या आत्म्याला अजिबात शांती मिळणार नाही आहे। आणि त्यामुळे या 8 दिवसामध्ये मात्र आता तेजस्विनीचं म्हणजे मनस्विनीचं खरं रूप समोर आण। आणि त्यानंतर मग इकडे आपण पाहतोय की सखी दुसऱ्या दिवशी आता मात्र येणार आहे, ती म्हणजे इकडे पोलिसांना घेऊन। पण त्याच वेळेला मनस्विनी तेजस्विनीचं रूप घेतलंय आणि नंदा तिला म्हणायला लागते काय ग तू हे रूप का घेतलंस, पुन्हा ह्याच अवतारात का आलीस? यावरती ती सांगते अगं तुला काय वाटलं ती सखी गप्प बसेल आणि तिच्या मागे असलेला तो कान्हा गप्प बसेल का? अजिबात नाही, ते दोघंही गप्प बसणार नाही आहेत आणि दोघंही आपल्याला कामाला लावणार आहेत। पण त्याच आधी त्यांचा उलटा गेम करण्यासाठी मी हा सगळा गेटअप केलेला आहे। उद्या आता बघ मी काय करते ते, म्हणजे तो कान्हा आणि सखी जरी
जरी पोलिसांना घेऊन इकडे आले ना तरी पोलिसांना सुद्धा विश्वास बसणं गरजेचं आहे की कान्हा आणि सखी हे दोघं जण खोटं बोलत आहेत आणि हे दोघं जण खोटं बोलून आता इकडे मलाच अडकवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचसाठी मी हा सगळा गेम केलेला आहे। त्या दोघांना अडकवण्यासाठी मला काही दिवस तरी आता तेजस्विनीच्या रूपामध्ये राहावंच लागणार आहे। आणि त्यावरती नंदा सांगते, अगं काही दिवस काय, कायमची राहिलीस तरी काय फरक पडणार आहे, इतकी सगळी प्रॉपर्टी आपल्या हातात येणार असेल तर आता थोड्या दिवसासाठी हे नाटक करायला काही हरकत नाही आहे असं म्हणत ती आता इकडे बोलायला लागते। बरं तोपर्यंत मनस्विनीच्या डोक्यात काय आहे हे मात्र कुणालाच कळत नाही आहे, कुणीही या सगळ्यामध्ये ओळखू शकत नाही आहे की तिच्या डोक्यात काय आहे। आता मात्र घरातील सगळ्यांनाच तिने आता वेठीला धरलेला आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा चांगले कपडे घालायला सांगितले, जेणेकरून ज्या वेळेला पोलीस तिकडे येतील त्यावेळेला पोलीस मात्र आता हे समोरचं दृश्य बघतील आणि त्यांना घरामध्ये सगळं नॉर्मल आहे असं वाटेल। आणि तिने बाकी सगळ्यांनाही केले। तितक्यात सखी आलेली आहे। सखी आल्यावरती मात्र आता घरामधलं पलटलेलं सगळा कायापालट बघून इकडे आता सखी सांगायला लागते, काका काय चाललंय हे सगळं। त्यावरती नंदा म्हणते, काय चाललंय म्हणजे काय, अगं तू हे घर सोडून गेलीस पण म्हणून काय तेजस्विनीने आता मात्र तुझ्या घरच्यांना वाऱ्यावर नाही सोडलेलं आहे, तिने आता त्यांना बरोबर रीतीने सांभाळत आहे। त्यावरती तेजस्विनी नाटक करत म्हणायला लागते, मला सांग ना सखी, अगं तू या सगळ्यामध्ये का घर सोडून गेलीस असं म्हटल्यावरती मग आता नंदा सांगते, तेच तर, अगं तुझ्या आईचा रडून रडून काय हाल झालेत। सखीला कळतच नाहीये की अचानकपणे घरातली सगळी मंडळी का पडलेटलेत आणि काकू बिकू पुन्हा एकदा त्याच अवतारामध्ये कशी काय आली। आणि ती काकूला विचारते, काकू काय झालंय असं। यावरती काका म्हणतो, अगं काय होणार आहे, काही नाही आहे, वहिनी आपली आहे ना, ती कशाला आम्हाला त्रास देईल, तू असं का विचारते आहेस। यावरती सखी म्हणते, चाललंय काय, मला खरंच कळत नाही आहे काका, ही बाई तुम्हाला त्रास देते मला माहिती आहे, हिने तुम्हाला धमकवलंय हे सुद्धा मला माहिती आहे, तुम्ही खरं बोला। आज जर का खरं बोलला नाहीत ना तर या बाईचं भांडं फोडण्यापासून आपल्याला कुणी थांबवू शकत नाही आहे। मुळातच या बाईचं भांडं फोडायचं असेल ना तर आता सगळं सत्य पोलिसांच्या समोर येणं गरजेचं आहे। आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे काका सांगायला लागतात, काय सांगू तुला, अगं काहीच नाही आहे, तू घर सोडून का निघून गेलीस ते आम्हाला मुळात कळत नाही आहे। आणि वहिनींचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे, सखीला कळतच नाही आहे की प्रत्येकजण आपल्याशी खोटं का बोलतंय आणि या बाईने काहीतरी उलटा गेम केला आहे। आणि त्यानंतर सखी विचार करते, हिला कळलेलं आहे की मी आता पोलिसांना घेऊन इकडे येणार होते म्हणूनच हिने हा उलटा गेम केला आहे, ते काही नाही आहे। हिला जर का उलटा गेम आपल्याला करायचा असेल तर आता अचानकपणे इकडे येणं गरजेचं आहे। आणि इकडे मात्र सखीने दुसऱ्या दिवशी उलटा गेम करायचं ठरवलंय आणि नियतीसुद्धा सखीची साथ देणार आहे। इकडे जोपर्यंत आता मात्र तेजस्विनी ज्या ठिकाणी वावरत आहे हळूहळू ती बरी होत आहे आणि त्याच वेळेला तिला आता आठवण येते की नाही, आपल्या बाळाला आपल्याला भेटायला जायलाच पाहिजे। कशी असेल सखी, काय करत असेल, तिला आता कोणत्या अवस्थेमध्ये त्या नालायक मनस्विनीने ठेवलं असेल, काय करू, कसं जाऊ मी इथून बाहेर, कशी पडू, मी कुठे आहे ते नाही मला माहिती आहे। तिला नीट बोलता सुद्धा येत नाही आहे आणि ती त्या बाईला काही सांगण्याचा प्रयत्न करते, मला इथून बाहेर पडायचं आहे। बरं तोपर्यंत गौतम काकाला इकडे आता सखी भेटले आणि त्यानंतर ती सांगते, काका मला खरंच कळत नाही आहे हे वातावरण काय आहे। यावरती गौतम काका सांगतो, तुला माहिती आहे का, या दोघांनाही, वहिनी आणि दादा या दोघांनाही हिने आता काहीतरी भ्रमित केलंय। मी मगाशी पैसेसुद्धा तुला घेऊन येत होतो तर ते पैसेसुद्धा त्यांनी काढून सरकारला दिले, सरकारच्या हातात पैसे दिले असं म्हटल्यावरती ती सांगते, काका काय बोलतोयस तू। त्यावरती गौतम म्हणतोय, तुला जर का हिला खरंच एक्सपोज करायचं असेल ना तर सखी तू आता अचानकपणे धाड टाक आणि आता पोलिसांना घेऊन ये, तोपर्यंत या घरामधले बरेचसे व्हिडिओ रेकॉर्डिंग मी आता काढून ठेवतो। सखी सांगते, काका मला माहिती आहे तू माझी कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत करायला नेहमी तयार असतोस आणि खरं सांगू का तर मला तुझा इतका आधार वाटतो ना की आता मी काय सांगू तुला, असं म्हणत ती आता इकडे काकाला बोलत आहे। पण त्याच वेळेला दुसऱ्या दिवशीची वाट सुद्धा पाहत आहे। दुसऱ्या दिवशी सगळ्या चाळकऱ्यांना सखीने हल्लाबोल केलेला आहे आणि
आणि पोलिसांना आता मात्र सांगितलंय, कारण मूळ अवस्थेमध्ये तिला आता तेजस्विनी म्हणजेच मनस्विनी सापडलेली आहे आणि ही माझी आई नाही आहे. हिने फसवून आता माझ्या आईला कुठे गायब केलं हे पहिलं पकडा. आणि खरं सांगायचं तर हिने डोळ्यांचं ऑपरेशन केले, त्याचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती असताना हिने आता ती स्वतःच्या नावावरती करून घेतलेली आहे आणि ही आहे मनस्विनी, माझी आई तेजस्विनी नाही आहे. आणि या सगळ्याचा पुरावा म्हणजे हिचे फिंगरप्रिंट, हिचा ब्लड ग्रुप आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिने केलेलं ऑपरेशन. असं म्हणत सखीने एका झटक्यात तिचा पर्दाफाश केला आहे आणि सखीने तिच्याविरुद्ध कंप्लेंट केली. ही प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावावरती आहे आणि आईच्या पश्चात माझ्या नावावरती आहे. ही माझी मावशी आहे आणि हिला मी प्रॉपर्टीतला एक पण हिस्सा देणार नाही आहे. असं म्हणत गावकऱ्यांच्या मदतीने अचानक धाड टाकत सखीने मनस्विनीची घराबाहेर हक्कलपट्टी केलेली.